नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची। तर थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या भरती संदर्भात होणार आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो होणार आहे महसूल सेवक, ज्याला पहिलं नाव होतं कोतवाल, सध्या त्याला महसूल सेवक म्हणून ओळखलं जातं। त्याची भरती होणार आहे 2025 ची, त्या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे। जाहिरात आलेली आहे, परंतु ही जी जाहिरात आहे ही जाहिरात अहिल्यानगर जो जिल्हा आहे त्याच्यासाठी आलेली आहे। भविष्यात अनेक जिल्ह्यांमध्ये ही भरती येणार आहे, त्यामुळे या भरतीसाठी शिक्षण काय आवश्यक आहे, कोणत्या प्रकारची परीक्षा असते, काय क्रायटेरिया, सर्वसाधारण जे काय सूचना असतात उमेदवारासाठी माहिती मिळण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। तर पहिल्यांदा आपण पाहूया की ही भरती आहे ती कोणत्या जिल्ह्यासाठी आहे। तर ही भरती आहे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी। 13 विभाग आहेत, त्या 13 विभागामध्ये भरती होणार आहे। एकूण 158 पदांसाठी मित्रांनो भरती होणार आहे। लक्षात घ्या, 158 जागांसाठी भरती होणार आहे। तर ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज करायचे आहेत। अर्ज कसे करायचे तर ऑनलाईन पद्धतीने। तर त्याच्यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे https://nagar.govbharti.org ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे। त्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट देऊन माहिती घेऊ शकता। त्या ठिकाणी पीडीएफ देखील दिलेली आहे, त्यामध्ये आहे सर्व माहिती पदासंदर्भात, कोणत्या विभागामध्ये किती पद आहेत। 13 विभाग सांगितले, त्याच्यामध्ये 158 पदांसाठी विभागवार त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल। त्याचप्रमाणे प्रत्येक विभागासाठी आरक्षण कोणत्या प्रकारे आहे। आणि मित्रांनो लक्षात घ्या की या पदांसाठी पर्टिक्युलर त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे या कास्टसाठी असावा, पुरुष आहे की महिला आहे। ज्या ठिकाणी महिला असतील त्या ठिकाणी महिलाच अर्ज करू शकतात। ज्या ठिकाणी ओबीसी महिला आणि पुरुष असं त्या ठिकाणी आरक्षण असेल तर दोन्ही करू शकतात, पण ज्या ठिकाणी ओबीसी पुरुष त्या ठिकाणी फक्त पुरुषच अर्ज करू शकतात, असं स्पेसिफिक त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे वेबसाईटमध्ये, त्या पीडीएफ मध्ये। त्यामुळे तुम्ही पहिलं जाऊन ती पीडीएफ डाउनलोड करा आणि नंतरच तुम्ही फॉर्म भरा। कारण हा जो कोतवाल महसूल सेवक हे पद आहे हे भरण्यासाठी त्या ठिकाणी रहिवासी दाखला तुम्हाला आवश्यक आहे। त्यामुळे तुम्ही त्या जिल्ह्यातील, त्या तालुक्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे। इतर तालुका किंवा जिल्ह्यातील उमेदवार त्या ठिकाणी अर्ज करू शकत नाहीत। परंतु हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे, मानधन किती आहे, कशा प्रकारची परीक्षेचे स्वरूप काय आहे, यासाठी माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय। त्यामुळे जरी तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातील, दुसऱ्या तालुक्यातील असाल तर तुमच्यासाठी देखील हा माहितीपूर्ण व्हिडिओ होणार आहे। कारण तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळणार आहे की तुम्ही त्या ठिकाणी तो क्रायटेरिया फुलफिल कराल का। भविष्यात तुमच्या जिल्ह्यासाठी देखील या ठिकाणी अशा प्रकारची कोतवाल पदाची जाहिरात निघण्याची शक्यता आहे, निघणार आहे भविष्य काळात। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, स्किप करू नका, पूर्ण माहिती घ्या। तर आता आपण पहिल्यांदा अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी 8 जुलै 2025 ते 18 जुलै 2025 हा कालावधी दिलेला आहे अर्ज करण्यासाठी, ऑनलाईन अर्ज करायचा आहे। त्यानंतर जे हे पद आहे महसूल सेवक कोतवाल, यांना वेतन किती आहे तर त्यांना वेतन आहे दरमहा 15,000 रुपये। तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की 15,000 काय एवढी मोठी अमाऊंट नाहीये, परंतु त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पाहता आणि तो रहिवासी असला पाहिजे, याचा अर्थ तो स्थानिक त्या ठिकाणी रहिवासी असेल तर आपलं स्वतःचं काम त्या ठिकाणी सांभाळून हे काम तो करू शकतो। त्याच्यासाठी दरमहा 15,000 ही देखील मोठी अमाऊंट आहे। त्यामुळे नक्की तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरा। आणि कारण आता तुम्हाला जसं सांगितलंय, शैक्षणिक अर्हता फक्त तो उमेदवार 4थी पास असणं गरजेचं आहे। किती? फक्त 4थी पास तुम्ही असाल तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करा। आणि वयोमर्यादा दिलेली आहे ती 18 ते 40 ही वयोमर्यादा दिलेली आहे। त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। कमीत कमी तुमचं 18 वय असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 40 वय असलं तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। आता जसं तुम्हाला मी सांगितलं की तो उमेदवार गावातील असावा, जिल्हा तालुका त्याचा सेम असेल तोच अर्ज करू शकतो। इतर जिल्ह्यातील, तालुक्यातील उमेदवार अर्ज करू शकत नाहीत। त्या ठिकाणी अजून एक सर्वसाधारण सूचना अशी आहे उमेदवारासाठी, तो शारीरिक दृष्ट्या देखील सक्षम असला पाहिजे।
कारण हे जे कोतवाल महसूल सेवक आहे हे ऑन फील्ड जाऊन देखील त्या ठिकाणी तुम्हाला कर्तव्य बजावावं लागतं, त्यामुळे तुम्ही शारीरिक दृष्ट्या देखील सक्षम असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जातीचा दाखला, कास्ट व्हॅलिडिटी, NCL अशा प्रकारचं तुमच्याकडे कागदपत्र असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे अर्जदार जो आहे व्यक्ती त्याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल असता कामा नये। त्याचप्रमाणे न्यायालयाने कधी त्याला दंड अथवा शिक्षा भोगलेला नसावा। या सर्वसाधारण त्या ठिकाणी सूचना प्रत्येक पदासाठीच असतात, या पदासाठी देखील आहेत। आता पाहूया आपण परीक्षेचं स्वरूप कसं आहे। तर परीक्षा ही लेखी स्वरूपाची होणार आहे। एकूण 100 गुणांची परीक्षा होणार आहे। त्याच्यामध्ये 50 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एका प्रश्नाला 4 पर्याय, 4 पर्यायांचं उत्तर अशा प्रकारचं MCQ टाईप त्या ठिकाणी पेपर असणार। 100 गुणांचा 50 त्या ठिकाणी प्रश्न असणार। सामान्य ज्ञानावरती आधारित असणार, कारण या पदाची कमीत कमी शैक्षणिक अर्हता ही 4थी असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला फक्त सामान्य ज्ञान GK याच्यावर आधारित अभ्यासक्रम असणार। त्यामुळे नक्की तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरा, 100% त्या ठिकाणी यश मिळू शकतं तुम्हाला। शैक्षणिक व इतर संबंधीची कागदपत्रे तुम्हाला आहेत ती तपासणी वेळी तुम्हाला मूळ कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी लागतील, अन्यथा तुमची अंतिम निवड यादीमध्ये त्या ठिकाणी तुमचा विचार केला जाणार नाही। लेखी परीक्षा गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची पहिल्यांदा तात्पुरती एक लिस्ट बनवली जाणार, त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवणार। त्यामध्ये तुमचे मूळ कागदपत्र तपासणी केल्यानंतर त्या ठिकाणी अंतिम यादी पहिल्यांदा संकेतस्थळावरती तात्पुरती यादी प्रसिद्ध केली जातील आणि त्याच्यामधून तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल। त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण झाल्यानंतर पुढे अंतिम यादी तयार केली जाईल, ती देखील तुम्हाला संकेतस्थळावरती उपलब्ध होईल। अंतिम कधी होणार? तुमचं कागदपत्र व्हेरिफिकेशन झाल्यानंतर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अंतिम यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल। आता आपण पाहूया की परीक्षा शुल्क किती आहे। तर परीक्षा शुल्क ही खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये आणि मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आहे 500 रुपये फी, अशा प्रकारची प्रवेश फी आहे। आणि तुमच्याकडे रहिवासी दाखला असणं गरजेचं आहे। तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे चॅनल आहे गोष्ट कामाची, त्याला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही असे माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा अपलोड करू त्याचे सर्वप्रथम नोटिफिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला जाईल आणि फॉर्म वगैरे भरण्यासाठी त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल। तर भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, तोपर्यंत धन्यवाद।